सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही साध्या सोप्या टिप्स पाहणार आहोत. साध्या सोप्या काही गोष्टी पाहणार आहोत ज्या तुम्हाला सहज करता येणं शक्य आहे आणि या गोष्टी केल्यानं तुमच्या आरोग्यामध्ये, तुमच्या हेल्थमध्ये खूप छान फरक पडणार आहे. खूप छान रिझल्ट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. गोष्टी अगदी सोप्या आहेत, सहज फॉलो करता येण्यासारख्या आहेत. विशेष काही एफर्ट्स त्यासाठी घ्यावे लागणार नाहीयेत. नक्की ट्राय करून पहा. सुरुवात या गोष्टींपासून करा. तुम्हाला नक्कीच मोठे बदल पाहायला मिळतील. फक्त कन्सिस्टन्सी याच्यामध्ये ठेवणं अतिशय आवश्यक आहे. दररोज या गोष्टी करायच्याच आहेत हे मात्र मनाशी पक्क ठरवायचंय. तर पहिली गोष्ट, पहिली चांगली सवय म्हणजे काय, तर लवकर उठणे. लवकर उठल्यावर आपलं काम लवकर सुरू होतं. जगाच्या एक पाऊल पुढे आपण राहतो. लवकर उठल्यामुळे आपले टार्गेट्स वेळेवर कंप्लीट होतात. आपल्याला आपल्यासाठी, स्वतःसाठी वेळ देता येतो. त्यामुळे लवकर उठणं ही एक चांगली सवय लावून घ्या तुम्ही. त्यानंतर उठल्यानंतर व्यायाम करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. उठल्या उठल्या व्यायाम करायचा नाहीये, तर उठल्या उठल्या पहिल्यांदा तुम्ही कोमट पाणी प्यायचं आहे. कोमट पाणी पिल्यानं तुमच्या शरीराचा ऍसिड बॅलन्स व्यवस्थित होणार आहे. रात्रभर जे तुमचं शरीर डिहायड्रेट झालेलं असतं त्याला हायड्रेशन मिळणार आहे आणि तुमचं पचनतंत्र मजबूत होण्यासाठी याची फार मदत होणार आहे. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या लावायची चांगली सवय म्हणजे 1 ग्लास भर कोमट पाणी तुम्ही उठल्या उठल्या प्यायचे. ब्रश न करता पिले तरी चालेल, तर ब्रश न करता पिलेलं उत्तम मानलं जातं. त्यामुळे सकाळी उठून पाणी पिणं छोटीशी सवय आहे, पण खूप छान तुम्हाला त्याचा फरक बघायला मिळणार आहे. दुसरी सवय म्हणजे डेली एक्सरसाइज करणे. 10 मिनिटं 15 मिनिटं जेवढं शक्य होईल तेवढा तुम्ही एक्सरसाइज, मेडिटेशन, 5 मिनिटं 10 मिनिटं का होईना एक्सरसाइज आणि मेडिटेशन, योगा सुरुवात करायलाच पाहिजे. कुठून का होईना तुम्ही सुरुवात कराच. काय करायचं सुरुवातीला सुचत नसेल तर सूर्यनमस्कारापासून सुरुवात करा. सुरुवातीला 5, 10 किंवा 2 सूर्यनमस्कार देखील घातले तरी देखील चालतील, परंतु सुरुवात करणं महत्वाचं आहे. ही देखील आपल्या आरोग्यासाठी एक चांगली सवय आहे. त्यानंतर नाश्त्यामध्ये प्रोटीनचा समावेश करायला विसरू नका. प्रोटीन युक्त असा एक पदार्थ नाश्त्यामध्ये घ्या. तुम्ही रेग्युलरली जो नाश्ता करता तो करा, परंतु प्रोटीन युक्त त्याच्यामध्ये काहीतरी घ्या. तुम्ही अंड घेऊ शकता, पनीरचा तुकडा घेऊ शकता किंवा तुम्ही स्प्राउट्स म्हणजे मोड आलेली कडधान्य कच्ची घेऊ शकता. तर असं काहीतरी तुमच्या ब्रेकफास्ट मध्ये इन्क्लूड करा ज्याच्यामध्ये प्रोटीनचा समावेश असेल. प्रोटीनचा सोर्स ब्रेकफास्ट मध्ये इन्क्लूड करा. त्यानंतरची पुढची चांगली सवय म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये सॅलडचा आणि दहीचा समावेश नक्की करा. आणि तुम्ही जे चपाती म्हणजे भात चपाती जे खाताय ते कमी करा आणि त्याच्याऐवजी सॅलड आणि दही याचा समावेश करा. म्हणजे तुम्हाला पोट भरल्यासारखं देखील वाटेल आणि कार्बोहायड्रेट शरीरात फार प्रमाणात जाणार नाही. त्यामुळे दुपारच्या जेवणात सॅलड आणि दही आवर्जून खा. दही हे प्रोबायोटिक आहे, ज्यामुळे आपले चांगले गट बॅक्टेरिया वाढण्यास मदत होते. आपलं पोटाचं आरोग्य चांगलं होतं आणि सॅलड पचनाला मदत करतात. 1 काकडी 2 काकड्या बाउल भरून सॅलड खाणं ही देखील आरोग्याच्या दृष्टीने फार चांगली सवय आहे. संध्याकाळी चहा कॉफी बंद करा. चहा कॉफीच्या ऐवजी तुम्ही ब्लॅक कॉफी घ्या ज्याच्यामध्ये दूध, साखर काहीच नसेल, तर किंवा हळदीचं दूध घेतलं तरी देखील चालेल. ही देखील एक चांगली सवय आहे. आणि रात्री जेवण जे कराल ते हलकं असू द्या आणि झोपायच्या आधी 2 ते 3 तास जेवण करा. लवकर जेवण करा. संध्याकाळी 7 वाजता जेवण करा. जर 7 वाजता शक्य झालं नाही तरी 8 वाजेपर्यंत तुमचं जेवण व्हायलाच पाहिजे. अशी सवय लावून घ्या. त्याने देखील तुमच्या हेल्थवर, तुमच्या आरोग्यावर खूप छान फरक पडणार आहे. तुमचं वजन कमी व्हायला, फॅट्स कमी व्हायला, शरीरातील बाकी आजार कमी व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे लवकर जेवणाची आणि लवकर झोपण्याची, 10 वाजता तुम्ही झोपलंच पाहिजे. लवकर झोपण्याची, लवकर उठण्याची सवय लावा. या सगळ्या सवयींनी तुमचं आरोग्य छान राहणार आहे. 9 to 1 असा एक रूल मी ऐकला. 9 to 1 ही देखील एक छान मेथड आहे चांगल्या सवयी फॉलो करण्यासाठी. तर 9 to 1 म्हणजे काय, 9,000 स्टेप्स म्हणजे 9,000 पावलं आपण डेली चाललं पाहिजे असं टार्गेट आपल्याला ठेवायचंय.
एट म्हणजे 8 ग्लासेस ऑफ वॉटर, 8 पाण्याचे ग्लास आपल्याला दररोज प्यायचे आहेत, हे आपण लक्षात ठेवायचंय. त्यानंतर 7 तास आपल्याला झोपायचं आहे. 7 hours ऑफ स्लीप, अनडिस्टर्ब स्लीप ही आपल्यासाठी महत्वाची आहे. यानंतर 6 मिनिट्स ऑफ मेडिटेशन किंवा योगा तुम्हाला करायचा आहे. दररोजची 6 मिनिटं तुम्हाला डोळे मिटून शांत बसायचं आहे. ती 6 मिनिटं तुमचं आयुष्य बदलून टाकणार आहेत. त्यामुळे 6 म्हणजे 6 मिनिट्स ऑफ मेडिटेशन. त्यानंतर 5 म्हणजे 5 किंवा 5 सर्विंग्स ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, भाज्या, फळं हे तुम्हाला दिवसातून 5 वेळा थोडं थोडं खायचं आहे. याने देखील तुमच्या आरोग्यावर खूप छान परिणाम दिसणार आहे. त्यानंतर 4 म्हणजे 4 रेस्ट ब्रेक्स. तुम्हाला जर तुमचं काम बैठं असेल तर दिवसातून 4 वेळा तुम्हाला जागेवरून उठायचं आहे आणि एक छोटा ब्रेक घ्यायचा आहे. मग त्यामध्ये चालून येणं असेल, जागेवर उभं राहणं असेल, परंतु 4 ब्रेक जे 5-5 मिनिटाचे असले तरी देखील चालतील. परंतु 4 रेस्ट ब्रेक्स आर मस्ट इन युअर वर्क. त्यामुळे 4 मीन्स 4 ब्रेक्स. यानंतर 3 किंवा 3 वेळा तुम्हाला आवर्जून जेवायचं आहे, खायचं आहे, वेळच्या वेळी जेवण घ्यायचं आहे, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. यानंतर 2 म्हणजे 2 तासाचा गॅप हा असला पाहिजे तुमच्या झोपण्याच्या आणि जेवणाच्या वेळेमध्ये. डिनरचं जे टायमिंग आहे ते तुमचं 2 तास अलीकडे असलं पाहिजे झोपण्याच्या वेळेपेक्षा. तुम्ही 10 वाजता झोपत असाल तर 8 वाजता तुमचं जेवण झालेलं असलं पाहिजे. 2 hours ऑफ गॅप बिटवीन डिनर अँड स्लीप हा अर्थ आहे 2चा. आणि 1 म्हणजे कुठलीही एक फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्ही डेली केलीच पाहिजे. हा 9 to 1 चा रूल जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला खूप छान रिझल्ट्स बघायला मिळणार आहेत. अगदी सोप्या गोष्टी आहेत परंतु फार महत्वाच्या आहेत. हा रूल 9 to 1 चा रूल लक्षात ठेवा आणि तो फॉलो करण्याचा नक्की प्रयत्न करा. खूप छान रिझल्ट्स मिळतील आणि काय रिझल्ट मिळतात ते मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद. असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते. आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. बाय.